सर्वांना नमस्कार. मित्रहो, चहा हे इतकं लोकप्रिय पेय आहे. कुठेही गेलो तरी आपण पाहुणचार हा चहानेच होतो. मग हा चहाची तल्लफ लागते, सवय लागते. हे का होतं? चहा पोटात गेल्यावर नेमकं काय घडतं? कशामुळं त्याची सवय लागते? ही हॅबिट बनते, त्याची तल्लफ का लागते? नेमके हे चहा पोटात गेल्यावर कुठले कुठले परिणाम करतो, हे शास्त्रीय याच्यातून आपण सगळं समजून घेऊया. म्हणजे काय होईल की आपणाला किती चहा प्यायचा, कधी प्यायचा, किती नाही प्यायचा, हे आपणाला कळून येईल आणि त्याप्रमाणे मग आपणाला काळजी घेता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं की चहा हा घटक जे असतात हे सर्वांना माहीत आहे की अगोदर पाणी घेतात, त्याला चांगलं पाण्याला उकळवितात, त्याच्यामध्ये थोडं दूध टाकतात, साखर टाकतात, त्यानंतर चहापत्ती टाकतात. आता ह्या चहामधले जे सगळे इफेक्ट आहेत, जे रासायनिक सगळे बदल किंवा जे आपल्याला होतात शरीरामध्ये, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की चहा पावडर किंवा ज्याला आपण चहापत्ती म्हणतो, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. काही जण, बरेच जण याच्यामध्ये काय करतात, नंतर मसाला पण टाकतात. हा मसाला जरी त्याच्यामध्ये मिक्स केला तरी खरे चहाचे परिणाम जे मिळणार ते चहा पावडर किंवा चहापत्तीमुळे मिळतात. आणि हा तयार झालेला गरमागरम चहा हा पिण्यामध्ये प्रत्येकाला इतका आवडतो. चहा आवडत नाही अशी क्वचित माणसं सापडतील. आणि हा चहा पोटात गेल्यावर रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तात मिसळल्यानंतर त्याचे जे इफेक्ट होतात शरीरावर, मेंदूवर सगळे, आणि ह्या परिणामामुळं चहा पुन्हा पुन्हा प्यावा वाटतो आणि त्याची जी तल्लफ लागते किंवा त्याची जी सवय लागते ती त्याच्यामुळं लागते. आता याचं शास्त्रीय कारण कसं आहे? या चहा पावडरमध्ये किंवा चहापत्तीमध्ये नेमके 4-5 घटक जे असतात, जे रासायनिक घटक असतात, हे कोणते आहेत? याच्यामध्ये कॅफिन हा महत्त्वाचा असतो, तसंच पॉलिफिनॉल हा पण असतो, तसंच टॅनिन नावाचा एक घटक असतो, तसंच अमायनो ॲसिड्स, व्हिटॅमिन्स, काही मिनरल्स, काही ट्रेस एलिमेंट्स हे पण असतात. आणि त्याच्यामध्ये काही सेंटेड, म्हणजे सुगंध जो चहाला येतो, चहाचा वास जो आपल्याला आवडतो येतो, तो पण देणारे काही घटक असतात. तर याच्यामध्ये आपण एक एक पाहूया सुरुवातीला की हे जे कॅफिन आहे, हे कॅफिन जेव्हा आपण चहा पितो, म्हणजे जेव्हा चहा पोटात जातो तेव्हा त्याच्यातलं जे शोषण होतं आणि रक्तात मिसळतं, तर हे कॅफिन एवढे मायक्रो पार्टिकल्स असतात त्याचे की ते शरीरातून, म्हणजे रक्तातून मेंदूकडं, कारण मेंदूमध्ये कसे कुठलेही घटक पाठवता येत नाहीत. मेंदूला एक तिथं गार्ड असतो, जसं आपण बॉडीगार्ड म्हणतो, किंवा तिथं एक ब्रेक असतं मध्ये, स्पीड ब्रेकर असल्यासारखं, त्याला म्हणतो आपण ब्लड ब्रेन बॅरियर. हे बॅरियर काय करत असतं, काही घटक मेंदूपर्यंत जाऊ द्यायचं काम करतं, काही घटक जाऊ देत नाही, तिथंच ते अडवतं. परंतु हे कॅफेन काय होतं, एवढं सूक्ष्म असल्यामुळं हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून हे ओलांडून मेंदूमध्ये जातं. आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर मग काय होतं, त्याच्यामध्ये तिथं जे ॲडिनोसिन असतं मेंदूमध्ये, हे ॲडिनोसिन काय करत असतं, आळस यायचं, झोप येऊ देण्याचं काम ॲडिनोसिन करत असतं. पण हे ॲडिनोसिनचे जे रिसेप्टार असतात, या रिसेप्टारला हे कॅफिन ब्लॉक करतं. आणि त्यामुळं काय होतं की मग ॲडिनोसिनचा इफेक्टच होणार नाही. तुम्हाला आळस येणार नाही, तुम्हाला म्हणजे झोप आल्यासारखं वाटणार नाही. म्हणजे काय होईल, तुम्हाला तरतरीतपणा वाटेल, फ्रेशपणा वाटेल. आणि या गुणधर्मामुळं काय करतो माणूस, जेव्हा जागरण असेल करायचं त्यावेळेला वारंवार चहा पितात. ड्रायव्हिंग करायचे असेल, थकवा वाटत असेल तर वारंवार मध्ये मध्ये चहा पितात. म्हणजे यानं काय होतं, फ्रेश होतं, तुम्हाला टवटवीतपणा वाटायला लागतो, उत्साही वाटायला लागतं. हे कार्य आहे हे कॅफिनचं. म्हणून काय होतं की जागरणासाठी किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी चहा हा दिला जातो. तसंच दुसरा घटक आहे पॉलिफिनॉल. हे पॉलिफिनॉल काय आहे, अँटीऑक्सिडंट आहे. आता आपण अँटीऑक्सिडंटचे परिणाम पाहतो बऱ्याच, की अँटीऑक्सिडंट हे काय करत असतात की जे वाईट घटक शरीरामध्ये असतात, ज्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो, याचं निष्क्रिय करण्याचं काम करत असतात. म्हणजे हे अँटीऑक्सिडंटचा परिणाम तुमचं हृदय चांगलं ठेवण्याकरता, तुमचं कॅन्सरसारखा आजार न येऊ देण्याकरता, हृदयाचं चांगलं ठेवण्याकरता हे सगळे परिणाम चांगल्या प्रकारे होत असतात. तर हे पण फायदे याच्यामध्ये मिळतात. पण कधी मिळतात तेही आपण पाहणार आहोत. तसंच याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे टॅनिन. आता हे जे टॅनिन आहे, हे टॅनिन कसं असतं, हार्ड असतं, थोडंसं कठीण असणारा हा घटक आहे. हा काय करतो, पोटामध्ये गेल्यानंतर आतड्याच्या आतील जे
मुलायम पेशींचा थर असतो, ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो. ह्या मुलायम थरला ते थोडंसं जाड करतं, निब्बर करतं त्याला. आणि त्यामुळं काय होतं की काही शोषले जाणारे जे घटक असतात, विशेषतः आयर्न म्हणजे लोह, हे शोषण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे काय होतं की ज्या लोकांना जास्त चहा प्यायची सोय असेल त्याच्यामध्ये हे आयर्न कमी शोषलं जातं, आणि कमी शोषलं गेल्यामुळे त्याच्यापासून जे हिमोग्लोबिन बनत असतं किंवा जे रक्त तयार होत असतं, हे रक्त कमी तयार होतं. म्हणून जास्त चहा पिणाऱ्यांच्या मध्ये रक्त शरीरातलं कमी होत असतं. तर हे टॅनिन जे आहे त्याचं हे कार्य आहे. आणि ते म्हणून कसं चहा हा लिमिटमध्ये का पिला पाहिजे, कमीत कमीच का पिला पाहिजे, त्याचं हे उत्तर आहे की त्याच्यात जे टॅनिन असतं हे तुमचं रक्त वाढू देणार नाही. दुसरा, या टॅनिनचा एक दुष्परिणाम असतो की जास्त चहा पिणाऱ्यांचे दात पिवळे पिवळे होतात बघा. त्याला पिवळसर एक कलर यायला लागतो. म्हणजे स्केलिंग जे म्हणतो आपण दाताचं, ते पांढरा जो शुभ्र इनॅमल असतो त्याच्यावर हे थर चढतात, आणि हे थर चढल्यामुळे ते विद्रूप दिसायला लागतं, चांगलं दिसत नाही. म्हणजे सौंदर्यामध्ये बाधा आणण्याचं पण काम करतं हे पिवळे झालेले दात. आणि हे होण्याचं जास्त चहा पिणाऱ्यामध्ये टॅनिन हे एक त्याचं कारण आहे. तसंच आता आपण काय म्हणलं, शेवटी याच्या पुढचा जो घटक आहे तो घटक आहे अमायनो ऍसिड्स प्लस व्हिटॅमिन्स प्लस मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स. आता हे जे असतात हे घटक शरीराला चांगल्या प्रकारे पुरवठा करतात. ट्रेस एलिमेंट्समध्येच असतात खूप कमी प्रमाणामध्ये, पण आपल्याला जीवनसत्व काही मिळतात, आपल्याला हे अमायनो ऍसिड्स मिळतात, आपल्याला क्षार पण काही मिळतात आणि खनिज पण मिळतात. याचा बॉडीला चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की चहाला सुगंध काय येत असतो. चहामध्ये काय असतात, काही व्होलॅटाईल कंपाऊंड्स असतात. व्होलॅटाईल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, की ज्यांची सहजासहजी वाफ होत असते. वाफ होणाऱ्या घटकांना आपण व्होलॅटाईल म्हणतो. मग हे वाफ होणारे जे घटक असतात ते सुगंध आणतात चहाला, जो आपल्याला आवडतो. तर हे व्होलॅटाईल घटक कोणते कोणते असतात, त्याच्यामध्ये आल्डिहाइड्स असतात, तसंच अल्कोहोल असतं, तसंच इस्टर्स असतात, आणि टर्पेन पण असतं त्याच्यामध्ये. आणि ह्या 4 घटकांच्यामुळं चहाला सुगंध येत असतो. वेगवेगळ्या कंपन्यांचा थोडं कमी जास्त प्रमाण हे असल्यामुळं थोडासा वेगळा सुगंध येतो काही चहाचा. याचा थोडा वेगळा येईल, त्याचा थोडा वेगळा. हे वेगळं येण्याचं कारण काय, की हे 4 घटक वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये कमी जास्त प्रमाणात असतात. आणि मग अशा घेतल्यामुळं काय होतं की चहाची पण सुगंध वेगळा लागतो, थोडी चव पण वेगळी लागते. म्हणून चहा हा एकच लक्षात घेतलं पाहिजे की चहाचे चांगले फायदे पण शरीराला मिळू शकतात. मग आपण जर म्हटलं की चहा चांगला आहे की वाईट आहे, मग घ्या का नको, तर चहा घेणं वाईट नाही, परंतु चहा हा कमीत कमी घेतला तर तो चांगला आहे. 1-2 वेळेला किंवा जास्तीत जास्त 3 वेळा दिवसातून हा चहा घेतला तर तो चांगले परिणाम करतो. तुम्हाला काही रोगांपासून पण वाचू शकतो. तुमच्या शरीरामध्ये चांगले घटक, तुम्हाला ब्रेनला तरतरी उत्साह तुमचा वाढवायला, काम करण्याकरता तुम्हाला चांगल्या प्रकारची एनर्जी मिळू शकते. पण जर हा चहा जास्त प्रमाणात केला तर तुम्हाला रक्त कमी होणं शरीरातलं, तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं न राहणं, तसंच तुमचे दात पिवळे होणं, असे दुष्परिणाम पण त्याचे घडू शकतात. आणि म्हणून हे चहा हा कमी प्रमाणामध्ये, योग्य प्रमाणामध्ये पिला पाहिजे. हा चहा जे सगळ्या लोकांचं आवडतं पेय आहे, या पेयाबद्दल ते पोटात गेल्यानंतर काय होतं नेमकं हे सर्वांना समजावं म्हणून हा व्हिडिओचा आजचा खटाटोप केला. हा जो व्हिडिओ आहे हा आवर्जून आपल्या इतरांना, जवळच्यांना पाठवा, कारण त्यांना पण कळू द्या की चहा पिणं हे चांगलं आहे की वाईट आहे. जर कमी प्रमाणात पिलात तर ते चांगलं आहे, परंतु जर तुम्ही जास्त पित असाल, बरेच माणसं असे असतात दिवसातून 8-8, 10-10 वेळेला, 15 वेळेलापर्यंत चहा पिणारी काही माणसं आहेत, सतत थोड्या वेळानं चहा पितात. तर हे असं नाही पिलं पाहिजे, त्याचे दुष्परिणाम होतात. आणि पुन्हा रक्त शरीरातलं कमी होणार तर रक्ताच्या बाटल्या चढवा, पुन्हा रक्त वाढण्याची औषधं द्या. हा खर्च करत बसण्यापेक्षा अगोदर चहा लिमिटमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच चहामध्ये जर तुम्हाला दूध न मिसळता आणि साखर न मिसळता जर काळा चहा पिता आला तर तो सगळ्यात उत्तम आहे, कारण त्याच्यामुळे कॅलरीज वाढणार नाही. आणि कॅलरीज वाढल्या नाहीत तर त्याच्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही, तुमच्या अंगातली चरबी वाढणार नाही. आणि जे फायदे आपल्याला मिळतात, फक्त फायदे, त्या कॅफिनचे जे फायदे आहेत किंवा जे पॉलिफिनॉलचे फायदे आहेत, तसंच ह्या टॅनिनचे आणि अमायनो ॲसिड्सचे, विटॅमिन्सचे, हे सगळे फायदे तुमच्या शरीराला मिळतील. तर काळा चहा पिला, ब्लॅक टी जे म्हणतो आपण, हे जर पिलं डिकॉशन,
तर हे चांगल्या प्रकारे शरीराला फायदा देतं. म्हणून ज्यांचं वजन ऑलरेडी वाढलेलं आहे अशा व्यक्तींनी तर काळा चहाच पिला पाहिजे. त्यांनी दूध आणि साखर टाळलं पाहिजे. बऱ्याच जणांना दुधामुळे त्रास पण होतो, पोटाचं पण आरोग्य बिघडायला ते कारणीभूत ठरत असतं. म्हणून दूध आणि साखर नसलेला चहा, ज्याला काळा चहा आपण म्हणतो, तो पिणं, तोही लिमिटमध्ये पिणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही सगळी माहिती आपण लक्षात घेऊया आणि तसे नियम पाळून निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला